आर्टिकल 21A. आर्टिकल 21 मध्ये आपण काय बघितलं, राईट टू लाईफ हा पॉइंट बघितलेला. आता आर्टिकल 21A राईट टू एज्युकेशन बद्दल सांगतो. मग ह्यामध्ये द स्टेट शाल प्रोव्हाइड फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन टू ऑल चिल्ड्रन ऑफ द एज ऑफ 6 to 14 years. म्हणजे किती एज, हे एज कंपल्सरी लक्षात ठेवायचं. 6 to 14 yearsचे एज आहेत त्यामधले ह्यांना कंपल्सरी फ्री, ह्यामध्ये काय पाहिजे, फ्री जो आहे ह्यामधल्या पोरांना मोफत म्हणजे फ्री शिक्षण पाहिजे आणि कंपल्सरी आहे. असं नाही आहे की मॅन्डेटरी आहे ह्यामध्ये, की असं नाही की केलं नाही केलं. म्हणजे ही ड्युटी जी आहे ती कॉन्स्टिट्युशनल ड्युटी आहे. कॉन्स्टिट्युशनल ड्युटी ऑफ स्टेट. स्टेटची कॉन्स्टिट्युशनल ड्युटी आहे यामध्ये. म्हणजे एव्हरी चिल्ड्रन बिटवीन 6 to 14 years, जे 6 to 14 yearsच्या मधले आहेत, इयर्स हॅज अ फंडामेंटल राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. ह्यामध्ये फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन ह्यांना मिळणार आहे ह्यामध्ये. मग एक केस होतं मोहिनी जैन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका, 1992 ची केस होती यामध्ये. मोहिनी जैन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका. आता ह्यामध्ये फॅक्ट काय झाले, ते फॅक्ट पेक्षा हेल्ड बघूया. पहिला थोडक्यात फॅक्ट बघूया, मग त्याच्यानंतर हेल्ड बघूया. हा जो क्लॉज आहे 21A हा आधी नव्हता ह्यामध्ये. म्हणजे आता रिसेंटली या काय झालंय, यामध्ये ऍड केलं. ज्यावेळेला ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन होता त्यावेळेला हे काय झालं नव्हतं, ऍड नव्हतं यामध्ये. मग आता ह्या केसमध्ये काय झालं होतं की मोहिनी जैन जी होती यामध्ये, मग प्रायव्हेट जो मेडिकल कॉलेज होतं ह्यामध्ये तिला ऍडमिशन घ्यायचं होतं. मग कर्नाटका कॉलेजनं काय केलं होतं की कॅपिटेशन म्हणजे डोनेशन असते ना, डोनेशन भरायचं, त्या टाइप मध्ये फी घ्यायची असं पॉलिसी ठरवली होती. मग कर्नाटका स्टुडंटसाठी फीज जे होते ते कमी होते, पण अदर स्टुडंटसाठी जे होते ह्यामध्ये फीज खूपच जास्त ठेवली होती. मग मोहिनी जैन जी होती ह्यामध्ये, मग ती खूप जास्त प्रमाणात फी भरली, म्हणजे त्या भरताच आली नव्हती कारण फायनान्शियली तेवढं हे नव्हतं. मग तिनं काय केली, सुप्रीम कोर्टमध्ये पिटिशन फाईल केला होता त्यावेळेला, की त्यामध्ये जो डोनेशन आहे एवढा हाय की आपल्या स्टेटसाठी कमी आणि दुसऱ्यांसाठी जास्त. त्यासाठी तिनं काय केली की सुप्रीम कोर्टमध्ये पिटिशन फाईल केला. मग त्यावेळेस हेल्ड काय झालं की सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट राईट टू एज्युकेशन इज अ पार्ट ऑफ राईट टू लाईफ. म्हणजे राईट टू लाईफ म्हणजे हा जो राईट टू एज्युकेशन हा पार्ट ऑफ आर्टिकल 21, म्हणजे राईट टू लाईफचा पार्ट आहे. जर एखाद्या व्यक्तीला एज्युकेशन मिळाली नाही तर तो डिग्निफाईड लाईफ, म्हणजे आपण डिग्निफाईड लाईफ बघितला की आपण कसं पण जगायचं नाही अॅनिमल सारखं, त्यामध्ये डिग्निफाईड लाईफ पाहिजे. तो डिग्निफाईड लाईफ जगणार कसा तो, त्याच्यासाठी ह्यामध्ये एज्युकेशन इज इसेन्शियल फॉर फुल डेव्हलपमेंट ऑफ द पर्सन. कोर्टने ह्यामध्ये काय सांगितलं की अनरिझनेबल कॅपिटेशन जो आहे, म्हणजे डोनेशन जो आहे, ह्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनचा प्रिन्सिपल्स व्हायोलेट होतात ह्यामध्ये. त्यामुळं ह्यामध्ये काय झालं, ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे, म्हणजे ते विरोधात आहे ह्यामध्ये. म्हणून काय हेल्ड झालं या केसमध्ये की हेल्ड दॅट द राईट टू एज्युकेशन इज द पार्ट ऑफ राईट टू लाईफ अंडर आर्टिकल 21. मग ह्या केसमध्ये फर्स्ट टाइम हेल्ड झालं की राईट टू लाईफ जो आहे, राईट टू एज्युकेशन जो आहे, तो राईट टू लाईफचा काय आहे, हा पार्टच झाला. म्हणजे हा जो होता आर्टिकल 21A हा नंतर ऍड केला गेला ह्या केस. म्हणजे इंट्रोडक्शन ऑफ केस फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस कुठल्या केस मधनं झालं आणि पहिला होता का ह्यामध्ये जो म्हणजे कॉन्स्टिट्यूशन तयार करताना. तर सुरुवातीला कॉन्स्टिट्यूशन तयार करताना हा आर्टिकल नव्हता. त्याच्यानंतर काय झालं, आर्टिकल जो होता 1950 मध्ये आपलं कॉन्स्टिट्यूशन तयार झाला, तर त्यावेळेस हा जो आर्टिकल 21A हा नव्हता त्यावेळेस, नंतर आला तो. आता ह्यामध्ये काय येते की 21A रीड विथ आर्टिकल रीड विथ RTE 2009. कारण जो RTE आहे ह्यामध्ये 21A RTE 2009 राईट टू एज्युकेशन मध्ये येते. म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 मध्ये, म्हणजे कधी आला हा 21A मध्ये आलाय तो राईट टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये. ह्यामध्ये केस काय, उन्नीकृष्णन वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेशची केस आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फॅक्ट काय झाले होते, आणि ह्यामध्ये 1993 ची केस आहे. तर ह्यामध्ये उन्नीकृष्णन वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश
आर्टिकल 21A मध्ये ह्यामध्ये जो म्हणजे एक सेम आपण मगाशी ती मोहिनीचं केस बघितली मेडिकल कॉलेजचं, तसंच एक कॉलेजचं केस आहे. ह्यामध्ये एक प्रायव्हेट कॉलेज होतं, प्रोफेशनल कॉलेज लाईक तसं होतं. आणि मेडिकल अँड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हाय फीज ठेवली होती त्यांनी, कॅपिटेशन फी म्हणजे डोनेशन. तर मोस्टली मेडिकल कॉलेजमध्ये आपण बघितलं तर ऍडमिशन तर मिळत नाही, मग त्यावर हाय डोनेशन फीज असतात, मग घेतली जायची त्यावेळेस. आणि कॉलेजेसच्या ऍडमिशन पॉलिसी आणि फी स्ट्रक्चरला एक चॅलेंज करण्यात आलं ह्या केस थ्रू. मग प्रश्न असा होता ह्यामध्ये की एज्युकेशन हा फंडामेंटल राईट आहे का नाही, म्हणजे मेन प्रश्न तर हा ह्यामध्ये क्वेश्चन अराईज झाला की एज्युकेशन हा फंडामेंटल राईट आहे की नाही. आता ह्यामध्ये काय सांगितलं की स्टेट प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनची फी जी आहे, आता प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन आहेत म्हणल्यावर आपण म्हणतो ना की प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन आहेत म्हणल्यावर प्रायव्हेट आहे फी जास्तच असणार आहे. मग आता प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन फी जी आहे त्यामध्ये इन्स्टिट्यूशनची फी रेग्युलेट करू शकतो का, म्हणजे स्टेट जो आहे आता प्रायव्हेट कुठली इन्स्टिट्यूशन असेल तर त्यांची फी ह्यामध्ये रेग्युलेट करू शकतो का. आता त्याच्यानंतर ह्यामध्ये हेल्ड काय झालं की सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट राईट टू एज्युकेशन इज द पार्ट ऑफ आर्टिकल 21. म्हणजे आपण राईट टू एज्युकेशनचा पार्ट बघितलो, हा हा काय आहे, पार्ट ऑफ राईट टू लाईफ आहे, म्हणजे राईट टू लाईफचा पार्ट आहे. म्हणजे एज्युकेशन नाही ते आपली लाईफ नाहीये. मग तुम्ही इमॅजिन करू शकतो का आपली लाईफ जे विदाउट एज्युकेशन वेगळी असत असते. आता सध्या आपण एज्युकेशन घेतोय, आपण आपल्या पायावर उभा राहतोय, सो एज्युकेशन इज अन पार्ट ऑफ अवर लाईफ. मग राईट टू लाईफ जो आहे आपला त्यामध्ये एज्युकेशनचा सुद्धा पार्ट होते, तो हा जो आहे ह्यामध्ये आर्टिकल 21A मध्ये इन्क्लूड केलं. त्यामध्ये काय सांगितलं की चिल्ड्रन एज 6 to 14 इयर्स, आपण आता बघितला 6 to 14 इयर्स एज जो आहे, फ्री एज्युकेशन हा फंडामेंटल राईट आहे. 14 इयर्स जो आहे ह्या नंतरचे जे शिक्षण आहे ह्यामध्ये स्टेटच्या इकॉनॉमिक कपॅसिटी अँड डेव्हलपमेंटवर डिपेंड करणार, म्हणजे स्टेटवर डिपेंड असणार आहे. म्हणजे या जजमेंटमुळे काय झालं, आर्टिकल ह्यामध्ये जजमेंटमुळे 86 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाला. काय बघा, 86 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाला यानंतर. आणि ह्यानंतरच काय केलं गेले, अमेंडमेंट ऍक्ट 2002 मध्ये आर्टिकल 21A इंट्रोड्यूस केला. मग लक्षात ठेवायचं, आर्टिकल 21A इंट्रोड्युस्ड बाय दिस केस आणि जजमेंट, ह्या जजमेंटमुळे काय झालं की आर्टिकल 21A इंट्रोड्यूस केला गेला. मग 14 इयर्स 6 to 14 इयर्सचे आता मधले जे गॅप आहे तेवढे स्टुडंट यामध्ये काय करू शकतात, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन घेऊ शकतात. समजलं. आर्टिकल 22 प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट सांगितले. आता आर्टिकल 22 मध्ये प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट मध्ये काय आहे की ह्यामध्ये अरेस्ट अँड डिटेन्शन इन सर्टन केसेस. आता प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन इन सर्टन केसेस मध्ये हिस्ट्री काय होती आर्टिकल 22 ची, ह्यामध्ये का असा प्रोव्हिजन केला गेला की प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन ऑफ सर्टन केसेस. आधी आपण बघितले की ब्रिटिश स्कूलमध्ये वगैरे त्यांनी काय करायचे की म्हणजे एक्सप्लॉयटेशन व्हायचं, ब्रिटिश स्कूलमध्ये लोकांना आर्बिट्ररी ह्या पद्धतीने अरेस्ट वगैरे करून जायचे किंवा डिटेन केलं जायचं. मग ब्रिटिश गव्हर्नमेंटनं काय केलं ह्यामध्ये की अनेक वेळा अनेक ह्यामध्ये लॉज बनवले, त्यामध्ये म्हणजे डिफेन्स इंडिया लॉ अशा टाइप मध्ये वेगवेगळे असं लॉज बनवले त्यामध्ये. मग या लॉ थ्रू पोलीस कोणालाही वॉरंट शिवाय, म्हणजे आपण आता जर हे बघितलं की सीआरपीसी म्हणजे बीएनएसएस वगैरे बघितलं तर त्यामध्ये प्रोव्हिजन्स पोलीस त्यामध्ये वॉरंट शिवाय कुणाला पण अरेस्ट करू शकत नाही. वॉरंट पहिला, वॉरंट म्हणजे अरेस्ट करायचं असेल तर पहिलं वॉरंट काढायचं, रिझन सांगायचे, रिझन्स मस्ट बी, ह्यामध्ये काय पाहिजे, रिझन सांगायचे की का तुम्ही अरेस्ट करालाय, देन ह्यांना काय करायचं, अरेस्ट करणार ह्यामध्ये, अदरवाईज अरेस्ट करू शकत नाही. त्याच्यानंतर अरेस्टचे रिझन सांगायचं, कोर्ट समोर लगेच हजर करायचं. म्हणजे कन्फेशनचा जो पार्ट आहे, कन्फेशनचा जो पार्ट आहे, कन्फेशन पोलीस ऑफिसर समोर होणार नाही, कन्फेशन जो होणार आहे तो मॅजिस्ट्रेट समोर होणार आहे. कन्फेशन जो होणार आहे तो मॅजिस्ट्रेट समोर होणार आहे, मग पोलीस ऑफिसर समोर होणार आहे. असे भरपूर प्रोव्हिजन्स काय केले, बनवले गेले ह्यामध्ये. तो मग आता आर्बिट्ररी अरेस्ट जो आहे, म्हणजे विदाउट रिझन न सांगता वगैरे अरेस्ट करणे, हा पूर्णपणे आर्टिकल 22 मुळे काय केलं, आपल्याला एक फंडामेंटल राईट मिळाला. आता आर्टिकल 22 काय सांगतो ह्यामध्ये, आर्टिकल 22 मुळात इन्क्लूड का केला गेला,
ग्राउंड्स ऑफ अरेस्ट त्यांना जेवढ्यात लवकर म्हणजे सांगायचं पुढच्या व्यक्तीला अरेस्ट करणाऱ्या. राईट टू कन्सल्ट अँड बी डिफेंडेड बाय अ लॉयर, म्हणजे लॉयर सोबत म्हणजे लॉयरला डिपेंड करण्यासाठी बोलावणे. किंवा आपल्या पॅरेंट्सना तरी घरी कळायला पाहिजे, रिलेटिव्हना कळायला पाहिजे की आपण अरेस्ट होत आहे. तर ते कळण्यासाठी काय केले, हा राईट केला गेला. 24 आवर्सच्या आत मॅजिस्ट्रेट, नियरेस्ट कोणताही मॅजिस्ट्रेट असतो ते, त्या मॅजिस्ट्रेट समोर त्यांना उभा केले जाते. कशासाठी, की तो जो क्राईम केलाय त्यासाठी त्याला प्रेझेंट केले जाते. आता त्याच्यानंतर काय सांगितलं ह्यामध्ये, आर्टिकल 21 काय सांगतो, आर्टिकल 22 काय सांगतो यामध्ये, फर्स्ट क्लॉज. तर फर्स्ट क्लॉज मध्ये नो पर्सन अरेस्टेड शॅल बी डिटेन्ड विदाउट बीइंग इन्फॉर्म्ड ऑफ द ग्राउंड्स ऑफ अरेस्ट grounds of arrest, nor shall be denied the right to consult and be defended by the lawyer. आता हा सेम जो प्रोव्हिजन आहे आपण BNSS मध्ये पण बघतो. काय बघतो, कारण नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ और पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. म्हणजे काय सांगितलंय, आता आपण आर्टिकल 21 मध्ये बघितलं की आर्टिकल 21 राईट टू लाईफ बघितलं, पर्सनल लिबर्टी बघितलं. आर्टिकल 22 काय सांगतोय, आर्टिकल 22 मध्ये काय सांगितलं की कुठल्याही पर्सनला विदाऊट म्हणजे त्याला न सांगता, कारण सांगता, आता ए आहे, ए जो पर्सन आहे ह्याला ह्याचं रिझन काय माहित नाही की काय ह्याला अरेस्ट करल्यात, काय ह्याला ताब्यात ठेवायला. या परिस्थितीत त्या व्यक्तीला कॉन्स्टिट्यूशन सेफगार्ड देतोय की जर गव्हर्नमेंट किंवा पोलीस एखाद्या व्यक्तीला अरेस्ट करत आहे तर त्या व्यक्तीला ते राईट्स आहेत की आर्टिकल 22 मध्ये राईट्स आहेत की त्याचे रिझन्स काय ते सांगायला पाहिजे, तुम्हाला अरेस्ट का करायला, त्याचे रिझन सांगायला पाहिजे. हा झाला आर्टिकल 22. आणि सेकंड राईट जो आहे आर्टिकल 22 क्लॉज 1 मध्ये, की त्याला ह्यामध्ये नियरेस्ट मॅजिस्ट्रेट समोर काय करायला पाहिजे, हा 22 मध्ये. 22(1) मध्ये काय सांगितलं, फर्स्ट ग्राउंड आहे, यामध्ये ग्राउंड सांगायचे की अरेस्ट का करलं. सेकंड पॉइंट काय आहे की लॉयर्स ऑफ हिज चॉईस, म्हणजे स्वतः जो लॉयर चूज करू शकतो की त्याला कोणता राईट म्हणजे कोणता लॉयर पाहिजे तो चूज करू शकतो. यामध्ये दोनच पॉईंट सांगितले. फर्स्ट पॉइंट ग्राउंड ऑफ अरेस्ट, सेकंड पॉइंट लॉयर ऑफ हिज चॉईस. हे दोन सांगितलं, एक तर का अरेस्ट करलं ते सांगायचं, आणि जर अरेस्ट केल्यानंतर डिपेंड करायला लॉयर चूज करण्याचा राईट आहे त्या अक्युजला. सेकंड पॉइंट ह्यामध्ये काय सांगितलं, अ पर्सन अरेस्टेड मस्ट बी प्रोड्यूस बिफोर मॅजिस्ट्रेट विदिन 24 hours एक्सक्लुडिंग ट्रॅव्हलिंग टाइम अँड कॅन नॉट बी डिटेन बियॉन्ड विदाउट मॅजिस्ट्रेट अप्रुव्हल. म्हणजे ह्यामध्ये काय सांगितलं, अरेस्ट झाल्यानंतर कोणताही व्यक्ती असू दे, तो अरेस्ट केले ज्या व्यक्तीला, त्या व्यक्तीला ग्राउंड सांगितले. ग्राउंड सांगितल्यानंतर काय झालं, 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट समोर इन प्रेझेन्स त्याला काय करायचंय, समोर आणायचंय मॅजिस्ट्रेटच्या समोर इन प्रेझेन्स. जो ट्रॅव्हलिंगचा टाइम पिरियड आहे तो एक्सक्लूड करायचा त्यामध्ये. आता फॉर एक्झाम्पल ह्यामध्ये लक्षात कसं ठेवायचं, ए आहे हा अक्यूज आहे, त्याला पुण्यामध्ये काय केलं, पुणेमध्ये त्याला अरेस्ट केलं. पुण्यापासून ह्याला सांगलीपर्यंत येऊपर्यंत किती तास लागले, 6 तास लागले, 6 आवर्स लागले. मग हा जो 6 आवर्सचा टाइम पिरियड आहे हा 24 आवर्स मध्ये काउंट करायचा नाही. हा सोडून 24 आवर्सच्या आत त्याला काय करायचं, मॅजिस्ट्रेट समोर ठेवायचं यामध्ये. हा झाला आर्टिकल 22 क्लॉज 2. त्यानंतर आर्टिकल 22 क्लॉज 3 मध्ये काय आहे, आर्टिकल 22 क्लॉज 3 ह्यामध्ये जे जे राईट्स दिलेत म्हणजे सेफगार्डेड, फर्स्ट क्लॉज मध्ये ग्राउंड आणि लॉयर सांगितले ते. सेकंड क्लॉज मध्ये पर्सन अरेस्टेड मस्ट बी प्रोड्यूस बिफोर 24 आवर्सच्या आत त्यांना प्रेझेंट करायचं. त्याच्यानंतर सेफगार्ड इन फर्स्ट क्लॉज, सेकंड क्लॉज डोंट अप्लाय टू ए अँड बी. आता ए आणि बी काय आहे, फर्स्ट जो ए आहे एलियन एनिमी ऑफ एलियन जो आहे येणार नाही. एलियन एनिमी म्हणजे काय येणार आहे ह्यामध्ये, की असे की आता फॉर एक्झाम्पल एखादा काहीतरी असा एलियन एनिमी आहे की काहीतरी असं काय म्हणतात त्याला, आतंकवादी टाईप मध्ये असणार, त्यांना ग्राउंड वगैरे काही सापडले त्याला घेऊन जायचं, ग्राउंड बिउंड काही सांगणार नाहीत त्याला, हे दोन्ही लॉज पाळणार नाहीत त्यामध्ये. असे ग्रीवियस एलियन एनिमीज असतील. पर्सन डिटेन्ड, बी मध्ये काय सांगितलं, पर्सन डिटेन्ड अंडर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन लॉज. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन लॉज मध्ये जर तुम्हाला ह्यामध्ये काय केले, अरेस्ट केले, तर त्यावेळेस तुम्हाला ग्राउंड वगैरे काही सांगितलं जाणार नाही. म्हणजे त्यावेळेला हे जे लॉज आहेत त्यामध्ये ऍप्लिकेबल होणार नाही. म्हणजे एनिमी एलियन प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन डोंट एन्जॉय दिस राईट, डोंट हे राईट्स एन्जॉय करणार नाही त्यामध्ये, त्यांना सांगितलंच जाणार नाही ह्यामध्ये.
त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट 22 क्लॉज 4. आता 22 क्लॉज 4 मध्ये काय सांगितलंय, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन कॅनॉट एक्सीड 3 months अनलेस द ॲडवायझरी बोर्ड ऑफ हायकोर्ट अप्रूव्ह फर्दर डिटेन्शन. आता यामध्ये काय सांगितलं की ह्यामध्ये जो पॉइंट आहे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन मध्ये कोणकोणते ह्यामध्ये ऑफेन्सेस येणार किंवा कोणकोणते पॉइंट्स येणार आहेत, म्हणजे ह्यामध्ये असे पॉइंट्स येणार की प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन मध्ये पब्लिक ऑर्डर किंवा सिक्युरिटी, नॅशनल सिक्युरिटीला हार्मफुल करेल असे, म्हणजे काहीतरी करत असेल की प्रत्येक वेळेस की मोर्चा वगैरे किंवा जाळपोळ वगैरे असते ना, त्या टाईप मध्ये ते प्रिव्हेंटिव्ह नॅशनल सिक्युरिटीला हार्म करणारे ह्यामध्ये येणार नाही, ते पब्लिक ऑर्डर आणि नॅशनल सिक्युरिटी मध्ये येणार. म्हणजे नॅशनल सिक्युरिटी, डिफेन्स ऑफ इंडिया, पब्लिक ऑर्डर, सिक्युरिटी ऑफ द स्टेटला हार्मफुल करणारे असे ऍक्टिव्हिटीज, टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज किंवा कम्युनल राईट्स वगैरे असं काहीतरी करत असेल तर त्या केसमध्ये त्याला काय सांगितलं जाणार नाही, स्मगलिंगच्या केसमध्ये वगैरे. आता तो झाला पॉइंट, 2 राईट्स तर त्याला मिळाले की त्यामध्ये 2 राईट्स तर मिळाले त्याला, की हे जो ग्राउंड आहेत ते सांगणार नाहीत. त्याच्यानंतर लॉयर पण तो चूज करू शकत नाही, 22 मॅजिस्ट्रेटच्या समोर पण त्यांना नाही त्यामध्ये. त्याच्यानंतर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन जो आहे यामध्ये तुम्ही डिटेन करा, पण ह्यामध्ये 3 महिन्याच्या वर डिटेन करायचं, 3 महिन्यापर्यंत तुम्ही डिटेन करू शकतो. जर अजून 3 महिन्याच्या वर करायचं असेल तर ऍडवायझरी बोर्ड असते हायकोर्टची, त्या ऍडवायझरी बोर्डची ह्यामध्ये काय घ्यायचंय, अप्रुव्हल घ्यायची की अजून पुढे त्यांना काय फर्दर ह्यामध्ये डिटेन्शन करायचं असेल तर. एवढंच लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 22 क्लॉज 5 मध्ये काय सांगितलंय, 22 क्लॉज 5 मध्ये द डिटेनिंग ऑथॉरिटी मस्ट कम्युनिकेट ग्राउंड्स ऑफ डिटेन टू पर्सन अँड अलाउ देम मेक अ रिप्रेझेंटेशन अगेन्स्ट. आपण फर्स्ट पॉइंट मध्ये बघितलेलं तेच. काय सांगितलं की ग्राउंड सांगायचे त्यांना, का डिटेन केले तुम्हाला. त्याच्यानंतर डिटेन्शन जो आहे यामध्ये का डिटेन केलाय, रिझन सांगायचे आणि त्याला काय यामध्ये द्यायचंय की राईट कुठला द्यायचंय की तो लॉयर चूज करू शकतो. ग्राउंड ऑफ डिटेन्शन त्या व्यक्तीला ऍज सुन एज पॉसिबल सांगितलं पाहिजे त्यामध्ये. सेकंड पॉईंट, ज्या व्यक्तीला रिप्रेझेंटेशन म्हणजे जो काय रिप्रेझेंटेशन करायचंय, अर्लिएस्ट अपॉर्च्युनिटी द्यायची त्याला की तुला रिप्रेझेंट करायचंय ना, तू करून टाक रिप्रेझेंटेशन. नेक्स्ट जो पॉइंट आहे ह्यामध्ये 22 क्लॉज 6 काय म्हणतोय ह्यामध्ये. आता 22 क्लॉज 6 मध्ये फर्स्ट पॉइंट आहे, authority is not bound to disclose facts if it considers them against public interest. म्हणजे ह्यामध्ये काय सांगितलं की गव्हर्नमेंट इज नॉट बाउंड टू डिस्क्लोज दोज फॅक्ट्स. यामध्ये कंपल्सरी नाही गव्हर्नमेंट फॅक्ट्स डिस्क्लोज करायला पाहिजे, इट इज कन्सिडर टू बी अगेन्स्ट पब्लिक इंटरेस्ट. म्हणजे नॉर्मली जर बघायला आर्टिकल 22 क्लॉज 5 मध्ये डिटेन्ड पर्सनला ग्राउंड डिटेन्शन सांगावे लागतात, पण आर्टिकल 22 क्लॉज 6 हा एक्सेप्शन आहे याला, हा एक्सेप्शन आहे. काय म्हणतोय, जर गव्हर्नमेंटला वाटलं असेल की माहिती जर सांगितलं तर पब्लिक इंटरेस्टला काय होणार आहे किंवा नॅशनल सिक्युरिटीला काय होणार आहे, यामध्ये स्टेट सिक्युरिटीला हार्मफुल होणार आहे, धोका निर्माण होणार आहे, तर ती माहिती सांगणे गव्हर्नमेंटला कंपल्सरी नाहीये ह्यामध्ये, ह्या केसमध्ये. अदरवाईज सांगायचं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता समजा की एखादा व्यक्ती टेररिस्ट ऍक्टिव्हिटी त्याच्या म्हणजे तो संशयित आहे की त्याची तो काहीतरी टेररिस्ट ऍक्टिव्हिटी करतोय असं, मग टेररिस्ट ऍक्टिव्हिटीच्या ह्याच्यावरून त्याला प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन मध्ये ठेवलं. 3 महिन्याच्या वर ठेवायचं नाही. 3 महिन्याच्या वर ठेवायचं असलं तर काय करायला पाहिजे, स्टेट ऍडवायझरी बोर्ड जो आहे हायकोर्टचा त्याची परमिशन घ्यायची. मग अशा वेळी 22 क्लॉज 6 नुसार गव्हर्नमेंट त्याला स्पेशल ह्यामध्ये राईट्स आहेत गव्हर्नमेंटकडे की ह्यामध्ये ते माहिती जी आहे ते डिस्क्लोज करणार नाही ह्यामध्ये. हा सांगितला आर्टिकल 22 क्लॉज 6. 22 क्लॉज 7 काय म्हणतोय आता ह्यामध्ये, पार्लिमेंट. आता मेन पॉइंट आहे आर्टिकल 22 क्लॉज 7 ह्यामध्ये पार्लिमेंट मे बाय लॉ प्रिस्क्राइब conditions for detention beyond 3 months without advisory board, maximum preventive detention period, procedure of advisory board. म्हणजे ह्यामध्ये काय सांगितलं की आर्टिकल 22 क्लॉज 7 मध्ये पार्लिमेंट मे बाय लॉ प्रिस्क्राईब कंडिशन, काय कंडिशन्स असणार आहेत की 3 महिन्याच्या वर तुम्हाला जर डिटेन्शन करायचंय तर काय कंडिशन्स असणार आहेत. ह्या पॉइंट मध्ये
कोणत्या सर्कमस्टन्स मध्ये व्यक्तीला एखाद्या ऍडवायझरी बोर्ड समोर न पाठवता येते, किती काळ त्यांना प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन मध्ये ठेवायला येणार आहेत, मॅक्झिमम पिरियड काय असणार आहे, ऍडवायझरी बोर्ड कोणती असणार आहे. आर्टिकल 23 मध्ये प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बिंग्स अँड फोर्स्ड लेबर म्हणजे काय, यामध्ये की हा फंडामेंटल राईट आहे आणि ह्यामध्ये एक्सप्लॉयटेशन विरुद्ध काय केले, प्रोटेक्शन केले. म्हणजे प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बिंग म्हणजे काय सांगितलं की ट्रॅफिक इन ह्युमन बिंग लाईक बेगर किंवा अदर सिमिलर फॉर्म ऑफ फोर्स्ड लेबर असतात ना, की त्यांना जबरदस्ती टाईप मध्ये लेबर म्हणजे त्यांच्याकडून काम करून घेणे. आपण आधीची सिस्टीम बघतो की त्यामध्ये फोर्स्ड लेबरचं प्रमाण जास्त होता. त्यामध्ये त्या टाईप मध्ये फोर्स्ड लेबर आर प्रोहिबिटेड. इथं काय केलं, तो टाईप ऑफ फोर्स्ड लेबर इथं काय केलं, प्रोहिबिट केलं. तर अशा प्रकारचे जे कोणतेही फोर्स्ड लेबर असू देत किंवा एक्सप्लॉयटेशन असू देत, हे ऑफेन्स आहे. काय क्रायटेरिया केलं, ते ऑफेन्स आहे आणि पनिशेबल बाय लॉ आहे. यामध्ये त्यासाठी लॉ नुसार काय आहे, पनिशमेंट सुद्धा दिलेली आहे. आता क्लॉज 1 काय सांगतो यामध्ये, आता फर्स्ट क्लॉज काय सांगतो यामध्ये, पहिला जो क्लॉज आहे, प्रोहिबिट ट्रॅफिक इन ह्युमन बिंग, बेगर, कंपल्सरी वर्क विदाउट पेमेंट अँड अदर सिमिलर फॉर्म्स ऑफ फोर्स्ड लेबर. म्हणजे ह्यामध्ये सांगितलं की ट्रॅफिक इन ह्युमन बिंग, बेगर असतात म्हणजे जे भीक मागणारे वगैरे असतात ते, कंपल्सरी वर्क विदाउट पेमेंट, त्यांना वर्क असं पेमेंटच द्यायचं नाही, त्यांना कंपल्सरी वर्कच करायला लावायचं. त्यामध्ये अदर सिमिलर फॉर्म्स ऑफ लेबर जे असणार आहेत त्यामध्ये काय असणार आहे, हे फॉल करणार आहे क्लॉज 1 मध्ये. म्हणजे काय म्हणलं की एक ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे काय असते की ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये बेसिक जो पॉइंट येतोय हा ह्युमन ट्रॅफिकिंगचा, ट्रॅफिक इन ह्युमन म्हणजे त्यांची बोट वगैरे तोडतात किंवा त्यांना बेक करायला लावतात, भीक मागायला लावतात. किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे ट्रॅफिक म्हणजे काय केलं जाते, त्यांना विकलं जाते. म्हणजे त्यांचं जे ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये मानवा म्हणजे माणूस जो असतो त्यांची खरेदी विक्री होत्या. म्हणजे भरपूर प्रमाणात लेबर्स पण विकले जातात त्यामध्ये, दुसऱ्या देशात म्हणा किंवा दुसरीकडे असं. मग त्याला फॉर एक्झाम्पल विमेन ट्रॅफिकिंग फॉर प्रॉस्टिट्यूशन, जो धंदा असतो प्रॉस्टिट्यूशनचा, त्यासाठी विमेन्सला किडनॅप करायचं, कुठलं तरी उचलायचं आणि त्यांना काय करायचं, मध्ये प्रमाण पण वाढलेलं आपण बघितलं पण एक्झाम्पल, मग त्यांना विकायचे. अशा टाईपचे काय व्हायचे यामध्ये, काय ह्युमन ट्रॅफिकिंग व्हायचे. चिल्ड्रन ट्रॅफिकिंग फॉर फोर्स्ड लेबर, चिल्ड्रन साठी बेगिंग साठी आता लहान पोरं आहेत, आपण स्टँडवर वगैरे बघून त्यांना पैसे वगैरे देतो, ते ट्रॅफिकिंग म्हणजे तशा टाईप मध्ये त्यांनी काय करतात की ट्रॅफिकिंग वगैरे साठी त्यांनी काय पोरांना चोरी वगैरे करतात, किडनॅप करतात. त्याच्यानंतर ह्युमन सेलिंग अँड बाईंग, माणसांना सेल बाय करतात. ह्यामध्ये हे एक्झाम्पल येतात ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये. तर नेक्स्ट पॉइंट आहे ह्यामध्ये, एनी कॉन्ट्राव्हेन्शन इज अन ऑफेन्स पनिशेबल बाय लॉ. आता काहीही असू दे ह्यामध्ये पनिशेबल बाय लॉ असणार आहे. यामध्ये कोणतं पण कॉन्ट्राव्हेन्शन असू दे ते पनिशेबल बाय लॉ असणार आहे. फर्स्ट पॉइंट. आता यामध्ये बेगर म्हणजे काय असणार आहे, बेगर म्हणजे एखाद्याकडून जबरदस्ती वर्क करून घेणे, काम करून घेणे आणि त्याच्या बदल्यात त्याला पेमेंट पण द्यायचं नाही, वेजेस द्यायचे नाही किंवा सॅलरी द्यायची नाही त्यांना. अशा टाईपला आपण बेगर म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आधी जमीनदारी सिस्टीम होती, आधी काय होती, जमीनदारी सिस्टीम होती. आता त्या जमीनदारी सिस्टीम मध्ये काय व्हायचं की एक गरीब व्यक्तीकडून काय केलं जायचं, दिवसभर त्यांच्याकडून काम करून घ्यायचं पण त्यांना पैसेच द्यायचे नाही. त्यांच्यावर एवढा मोठा कर्जाचा बोजा ठेवायचा की ते तुम्ही फिटवूस पर्यंत त्यांचं आयुष्य संपत होतं. आपण बघितलंय की टीव्ही मध्ये वगैरे, झाशीची राणीमध्ये ते ब्रिटिश लोक जे होते त्यावेळेस कसं एक्सप्लॉयटेशन वगैरे व्हायचं, आपण ती पूर्ण कन्सेप्ट बघितले. सो तो फर्स्ट क्लॉज मध्ये येणार. सेकंड क्लॉज मध्ये द स्टेट मे इम्पोज कंपल्सरी सर्व्हिस फॉर पब्लिक पर्पज. आता स्टेट काय करू शकतो, पब्लिक पर्पज साठी कंपल्सरी सर्व्हिस मध्ये कंपल्सरी सर्व्हिस इम्पोज करू शकते. फॉर एक्झाम्पल मिलिटरी सर्व्हिसेस, इमर्जन्सी ड्युटीज वगैरे असतात. Such services cannot discriminate on the ground of religion, race, caste, class, etc. तर ह्यामध्ये काय म्हटलंय की आर्टिकल 23 क्लॉज 2 हा एक्सेप्शन आहे. आपण फर्स्ट कॅटेगरीमध्ये काय बघितलं की हे ऍक्टिव्हिटीज तुम्ही फोर्सफुली एखाद्याला कंपल्सरी करून घेऊ शकत नाही काम त्याच्याकडून. पण सेकंड क्लॉज मध्ये काय सांगितलंय, स्टेट इम्पोज करू शकते, पण कधी करणार, काहीतरी मिलिटरी वगैरे असते, मिलिटरी ची काहीतरी काम असेल किंवा इमर्जन्सी पिरियड मध्ये असेल तर त्यावेळेला स्टेट कंपल्सरी ऍक्टिव्हिटीज लावू शकते आपल्याला. तेवढा आपण करू शकतो कंपल्सरी ऍक्टिव्हिटीज. आता कोरोना पिरियड चालू होता, इमर्जन्सी टाइम होता त्यावेळेस, तर त्यावेळेस सगळ्यांना काहीतरी डोस वगैरे द्यायचे किंवा नाक्यावर वगैरे त्यांच्या गावचे जे लोक आहेत त्यांना उभा करायचे की कोण येते जाते बघायला. तेवढी ऑफिसर्स पण अवेलेबल पाहिजेत ना त्याच्यासाठी.
ते त्यांना मानधन देऊन काय करायचे, त्यांना कंपल्सरी वर्क करायला लावायचे. आता शिक्षकांना पण वर्क करायला लावतातच. जे BLO चे वगैरे काम असतात किंवा जनगणनाचे वगैरे काम असतात, त्याच्यासाठी शिक्षकांना कंपल्सरी वर्क असतो तो. मग तो काय फोर्स लेबरच्या कॅटेगरीमध्येच नाही, तो आपल्या हितासाठीच आहे. हा जो आहे हा काय आहे, ऑफेन्स आहे. हा काय ऑफेन्स नाही, ह्यामध्ये आपल्या चांगल्यासाठी असतो. तो ह्याला आपण फोर्स लेबर म्हणणार नाही. नाहीतर उद्या जर आम्हाला स्टेट गव्हर्नमेंटनं फोर्स लेबर करायला लावला म्हणून आपण केस दाखल करायची नाही त्यात. त्यामध्ये काय सांगितलंय, सिंपल, स्टेट मे इम्पोज कंपल्सरी सर्व्हिस फॉर द पब्लिक पर्पजेस. पब्लिक पर्पज, आता कोरोना आला होता किंवा जनगणनाची जी सिस्टीम आहे ती पब्लिक पर्पज साठीच आहे ना, आपल्यासाठीच जनगणना करतात. तो ह्यामध्ये तो काही फोर्स लेबरच्या कॅटेगरीमध्ये येणार नाही, आपल्यासाठी करतात. तो म्हणजे पब्लिक पर्पज साठी गव्हर्नमेंट कंपल्सरी ह्यामध्ये सर्व्हिस लावू शकते. बट अशी सर्व्हिस लावताना रेस, कास्ट, ग्राउंड कुठले, रेस, रिलिजन, रेस, कास्ट. आता ह्यामध्ये काय सांगितलं की क्लॉज 2 मध्ये आपण काय बघितलं की कंपल्सरी सर्व्हिसेस बघितले. स्टेट इमर्जन्सीमध्ये किंवा मिलिटरी सर्व्हिसेससाठी स्टेट काय करू शकते, ह्यामध्ये कंपल्सरी सर्व्हिसेस लावू शकते. मग ह्या कॅटेगरीमध्ये काय एक्झाम्पल येणार की नॅशनल इमर्जन्सीमध्ये पब्लिक सर्व्हिसेस येणार, किंवा आपण जनगणनाची जी सिस्टीम ज्या वेळेला बघतो, शिक्षकांना वगैरे कंपल्सरी सर्व्हिसेस लावू शकतात त्यामध्ये. तो हा जो आहे ह्यामध्ये केसमध्ये काय येणार नाही, ह्यामध्ये जो वर्क असणार आहे तो कंपल्सरी वर्क असणार आहे, पण तो ह्यामध्ये फोर्स लेबरच्या कॅटेगरीमध्ये येणार नाही. हा प्रोहिबिटेड नाहीये. आपण जो कॅटेगरी बघितलं ह्यामध्ये येणार नाही. की फर्स्ट एडिटोरियल कमेंटमध्ये आर्टिकल 23 एम्बॉडीज द प्रिन्सिपल ऑफ ह्युमन डिग्निटी अँड लिबर्टी एन्शुरिंग द प्रोटेक्शन अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. म्हणजे आपली एक ह्युमन डिग्निटी आहे, आपली एक ह्युमन लिबर्टी आहे. आपल्याला कोण पण असं घेऊन विकलं ह्युमन ट्रॅफिकिंगसाठी किंवा स्लेव्हरीसाठी, ह्या गोष्टीत आपलं काय होतं, राईट टू लाईफ इथं रिस्ट्रिक्ट होतंय. आपल्याला लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्यता मिळत नाही आपल्याला जे करायचंय त्यासाठी. सो एन्शुरिंग प्रोटेक्शन अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, आपण काय करतोय तर प्रोटेक्शन अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. एक्सप्लॉयटेशन म्हणजे काय असतं, एक्सप्लॉयटेशन म्हणजे विनाकारण आता एक्सप्लॉयट करतात ना लोकांना, की फॉर एक्झाम्पल उगाचच एखादा गरीब व्यक्ती असला तर त्याला उगाचच काम करायला लावणे, भरपूर काम करायला लावणे, त्रास करणे, त्या टाईपमध्ये त्याला पेमेंट पण नाही देत. तो एक्सप्लॉयटिंगचा एक टाईप होते. त्याच्यानंतर इट कव्हर्स ह्युमन ट्रॅफिकिंग, बॉन्डेड लेबर, सेव्हरी लाईफ प्रॅक्टिसेस अँड कोर्स्ड लेबर विदाउट फेअर वेजेस. म्हणजे कोर्शन म्हणजे काय, फोर्सफुली असते, त्यांना वर्क करायला लावणे, त्यांना वेजेस नाही देणे. तर डिस्टिंक्शन काय आहे की कंपल्सरी वर्क आपण बघितलं ना, फर्स्ट क्लॉज, हा फर्स्ट क्लॉज मध्ये वर्ड बघितलेला, हा सेकंड क्लॉज मध्ये. हा प्रोहिबिटेड अंडर फोर्स लेबरचा अर्थ काय आणि परमिटेड कंपल्सरी सर्व्हिसेस म्हणजे काय, वेगवेगळ्या. एक्सप्लॉयटेशन विदाउट कन्सेंट और विदाउट फेअर वेजेस. एक्सप्लॉयटेशन विदाउट कन्सेंट अँड फेअर वेजेस. इथं काय असते, लेजिटिमेट सर्व्हिस असते फॉर पब्लिक पर्पज. पब्लिक पर्पज साठी, पब्लिकच्या सेफ्टीसाठी लेजिटिमेट पर्पज असते ह्यामध्ये. अप्लाइड इक्वली विदाउट डिस्क्रिमिनेशन, म्हणजे ह्यामध्ये काय केलं जाते की अप्लाइड इक्वली. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्यामध्ये ह्या ग्राउंडवर आपण ग्राउंड बघितले, रेस, रिलिजन, कास्ट, जेंडर, प्लेस ऑफ बर्थ, ह्या बेसिसवर यामध्ये काय होणार नाही, डिस्क्रिमिनेशन होणार नाही. कोणाला पण सर्व्हिस असेल तर सर्व्हिस त्यांना करावी लागणार आहे फॉर दी पब्लिक ऑर्डर. ओके. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह काय, टू इरॅडिक्ट practices exploiting vulnerable groups, bonded laborers, sex workers, famine-stricken laborers. आता ह्यामध्ये काय होतं की जे वल्नरेबल ग्रुप्स आहेत ह्यामध्ये आपण बघतो की जे म्हणजे वल्नरेबल ग्रुप्सना एक्सप्लॉइट वगैरे करायचे. सपोर्टेड लेजिस्लेशन मध्ये इमोरल ट्रॅफिकिंग प्रिव्हेन्शन ऍक्ट 1956, म्हणजे ह्यामध्ये इमोरल प्रिव्हेन्शन ऑफ इमोरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ऍक्ट 1956 येते. बॉन्डेड लेबर सिस्टम अबॉलिशन ऍक्ट, म्हणजे बॉन्डेड लेबर करू शकत नाही तुम्ही, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुला मी 1,000 रुपये देणार, कॉन्ट्रॅक्ट करून द्यायचं, तेवढ्यावर तू म्हणजे जेवढं काय आयुष्यभर आहे ते काम करायचं. म्हणजे एक एक्झाम्पल सांगायला, एवढं तू काम करायचं, असं बॉन्डेड लेबर करू शकत नाही. चाइल्ड लेबर तर पूर्णपणे प्रोहिबिट आहे. रेग्युलेशन ऍक्ट 1986, चाइल्ड तुम्ही असे मायनिंग वर वगैरे काम करायला लावू शकत नाही. हे झाले 3 लेजिस्लेशन, हे पण लिहायचे एक्झाम मध्ये. कुठले कुठले रिलेटेड ऍक्ट आहेत, आर्टिकल 23 शी रिलेटेड, इमोरल ट्रॅफिकिंग अँड प्रिव्हेन्शन ऍक्ट 1956, सेकंड बॉन्डेड लेबर सिस्टम अबॉलिशन ऍक्ट 1976, चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ऍक्ट 1986, असे 3 ह्यामध्ये ऍक्ट आलेले आहेत. तर सगळ्यात पहिली केस कुठली येणार आहे ह्यामध्ये, पीपल्स युनियन फॉर डेमोक्रेटिक राईट्स.
डेमोक्रेटिक राईट्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आता ह्यामध्ये जो असियत वर्कर्स केस ह्या नावानं पण ओळखतात, असियत वर्कर्स केस, ह्या नावाने पण ओळखतात. आता हा जो केस आहे, पीपल्स युनियन फॉर डेमोक्रेटिक राईट्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया असियत वर्कर्स केस, त्याला फॅक्ट बघूया परत. तर हिस्ट्री बघायची, फॅक्ट काय होतं, देन इश्यू बघायचे आणि देन जजमेंट. पण एक्झाम मध्ये लिहिताना फक्त ह्यामध्ये हा टायटल लिहायचा, हा टायटल येणार आहे. त्याच्यानंतर ज्या लास्ट काय येणार आहे, हेल्ड येणार आहे, फक्त एवढंच लिहायचं. तर ह्यामध्ये काय सांगितलंय, सगळ्यात पहिला पॉइंट ह्यामध्ये 1992 मध्ये आशियन गेम्स होते, यामध्ये म्हणजे दिल्लीमध्ये होणार होते. मग त्यासाठी अनेक ह्यामध्ये स्टेडियम, रोड, प्लेयर्स आणि ह्यामध्ये कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट पण चालू होते. म्हणजे त्यामध्ये गेम चालू, आशियन गेम्स असतात ना, आपण माहिती आहे आपल्याला आशियन गेम्स ते, त्यामध्ये स्टेडियम, रोड्स, फ्लेवर्स जे होते त्यासाठी सगळे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट चालू होते. मग ह्या प्रोजेक्ट मध्ये काय हजारो कन्स्ट्रक्शन वर्कर्स काम करणार होते, म्हणजे करत पण होते, ह्या म्हणजे भरपूर वर्कर्स काम करत होते. मग ह्यामध्ये काय झालं, वर्कर्स कडून खूप जास्त काम करून घ्यायचे, खूप तास काम करून घेतले जायचे ह्यामध्ये. अनेक वर्कर्सना ह्यामध्ये मिनिमम वेजेस ऍक्ट प्रमाणे, मिनिमम वेजेस ऍक्ट काय सांगतो, हा ऍक्ट आहे वर्कर्ससाठी स्पेशली. तुम्हाला एक मिनिमम बेसिक पेमेंट तरी मिळायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जगताय, म्हणजे मिनिमम तुमचे खर्च किती आहे दिवसाचा, म्हणजे नॉर्मली जर पीपलचा काढला, लक्झरियस लाईफचा वेगळा भाग आहे, नॉर्मली जर काढला तर तुमचा बेसिक पेमेंट किती, 300 रुपये तुम्हाला पडत असेल तर मिनिमम वेजेस तुम्हाला 300 तरी पडायला पाहिजे ना. 200 खर्च असेल तर 300 तरी पडायला पाहिजे. मग मिनिमम वेजेस ऍक्ट नुसार जेवढी मिळायला पाहिजे तेवढी मिनिमम वेजेस त्यांना द्यायचे नाहीत. म्हणजे कुठे 50 रुपये, कुठे 100 रुपये एवढंच मिळायचं त्यांना दिवसभर काम करून. मग काही वर्कर्स कडून जबरदस्ती पण काम करून घ्यायचे फोर्स लेबरसाठी. मग ह्यामध्ये असा आरोप होता, असं काही हे नव्हतं. मग पीपल्स युनियन फॉर डेमोक्रेटिक राईट्स हा जो आहे ना, पीपल्स युनियन फॉर डेमोक्रेटिक राईट्स PUDR, या ऑर्गनायझेशननं काय केलं, वर्कर्सच्या हक्कासाठी सुप्रीम कोर्टमध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन केलं. आपल्याला माहिती आहे पब्लिक इंटरेस्ट काय असते, सगळे वर्कर्स मिळून पब्लिकली यामध्ये काय केले, केस दाखल केले. मग त्याच्यानंतर इश्यू काय आला, सुप्रीम कोर्ट समोर एक मेन क्वेश्चन ह्यामध्ये अराईज झाला की मिनिमम वेजेस पेक्षा कमी वेजेस देऊन काम करून घेणे हे आर्टिकल 23 मधील फोर्स लेबर, म्हणजे फोर्स लेबरच्या कॅटेगरीमध्ये येतो का. तर ह्यामध्ये जजमेंट काय केली, येस. ह्यामध्ये काय झालं की सुप्रीम कोर्टने हेल्ड केलं की येस, हा फोर्स लेबरच्या कॅटेगरीमध्ये. फोर्स लेबरच्या कॅटेगरीमध्ये येणार. मग ह्यामध्ये काय सांगितलं, मिनिमम वेजेस पेक्षा तुम्ही वेजेस कमी देऊन काम करून घेणे हा देखील एक फोर्स लेबरच्या कॅटेगरीमध्ये. बेसिक पेमेंट सुद्धा त्यांनी देत नाहीये. आता ह्यामध्ये काय आहे, 24 मध्ये प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट आलं काय, प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट चिल्ड्रन इन फॅक्टरी आलं. मग अशा आपण जे बघितलेलं त्याच पॉईंट पुढे एक्सप्लेन केला जरा. आता यामध्ये काय सांगितलं, आपण चाइल्ड लेबर ऍक्ट बघितला मगाशी, तोच कॅटेगरी येणार आहे. नो चाइल्ड बिलो द एज ऑफ 14 years shall be employed to work in any factory or mine or engaged in any other hazardous employment. तर ह्यामध्ये काय सांगितलं, सिम्पल आहे की ह्यामध्ये सांगितलं की 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या, बिलो 14 years कोणत्याही चिल्ड्रनला, ह्यामध्ये तुम्ही फॅक्टरीमध्ये लक्षात ठेवायचे प्लेसेस, असं नाही आहे पूर्णपणे बॅन केलं तसं नाही आहे. ह्यामध्ये सगळ्यात पहिला काय आहे, फॅक्टरीमध्ये. सेकंड माइन, माइन म्हणजे काय माहितीये, जो हा पार्ट आहे, माइन असू दे, फॅक्टरी असू दे. फॅक्टरी आपल्याला माहिती आहे शुगर फॅक्टरी हे ते अशा फॅक्टरी. आणि परत हजार्डस एम्प्लॉयमेंट म्हणजे धोकादायक असे काम की त्या कामावर तुम्ही बिलो 14 years म्हणजे 14 वर्षापेक्षा कमी जो मुलगा आहे त्याला कामावर ठेवता येणार नाही. एवढंच सांगितलं, एवढंच आहे, काहीही दुसरं नाही. 24 म्हणल्या काय लक्षात ठेवायचं, 24 म्हणल्या नो चाइल्ड बिलो 14 years शॅल बी एम्प्लॉइड टू वर्क इन एनी फॅक्टरी. सगळ्यात पहिला इन एनी फॅक्टरी, माइन्स अँड हजार्डस एम्प्लॉयमेंट. संपला विषय, संपला. यामध्ये दुसरं काय लक्षातच ठेवायचं नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट काय एडिटोरियल कमेंट आहे, यामध्ये एडिटोरियल कमेंट मध्ये पण तेच आहे, फॅक्टरीज, माइन्स, हजार्डस ऑक्युपेशन प्रोसेसेस यामध्ये 14 वर्षाच्या खालील पोरांना ह्यामध्ये नाही आहे. पण
एक्सेप्शन आहे यामध्ये. काय आहे? परमिसिबल आहे. म्हणजे 14 वर्षाच्या खालचा माणूस माणूस म्हणजे मुलगा किंवा मुलगी चाइल्ड काम करू शकतो. कधी? की तो जर नॉन हॅझार्डस फॅमिली बेस्ड वर्क म्हणजे फॉर एक्झाम्पल एक हॉटेल आहे फॅमिलीचं, तर नॉन हॅझार्डस म्हणजे काय करतोय? ताटं वगैरे नेऊन ठेवतोय, ताटं मांडतोय, पुसतोय पेले वगैरे, ते काय काम हजार्डच नाहीये ना. आणि फॅमिली वर्क आहे, सगळ्यात पहिला वर्ड फॅमिली बेस्ड वर्क सांगितलं, तो करू शकतो. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट, वर्क ऍज अ पार्ट ऑफ स्कूल करिक्युलम म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या 14 वर्षाच्या लहान मुलाला काहीतरी असं करिक्युलम ऍक्टिव्हिटीज वगैरे सांगितलं. फॉर एक्झाम्पल त्याला काहीतरी बनवायला सांगितलं, ते काय फोर्स लेबर किंवा म्हणजे एक कामाचा प्रकार नाही, वर्करचा प्रकार नाहीये. आणि परत इनोसंट और हार्मलेस ऑक्युपेशन नॉट अफेक्टिंग हेल्थ और एज्युकेशन म्हणजे असे ऍक्टिव्हिटीज आहेत की फॉर एक्झाम्पल आता आपण बघतो की गाड्यावर वगैरे छोटी छोटी पोरं कामावर असतात की नेऊन नुसतं द्यायचं, दाबेली नेऊन द्यायचं, वडापाव नेऊन द्यायचं आणि त्यांनी दिवसभर काही काम करत नाही, त्यामध्ये थोडा वेळ काम करतात, परत शाळेला पण जातात आणि त्यांच्या हेल्थला पण काही प्रॉब्लेम नाही, तसे वर्क करू शकतात. म्हणजे छोटे छोटे मोठे मोठे काम करू शकतात. म्हणजे नुसतं पुसायचं वगैरे काम, तसले काम त्यांनी करू शकतात. ह्यामध्ये परमिसिबल एक्सेप्शन आहे. आता ह्यामध्ये MC मेहता वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडूची केस आहे. आपण ऑलरेडी आय थिंक युनियन ऑफ इंडिया बघितली. MC मेहता वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडू ही केस आहे ह्यामध्ये. तर ह्या केसमध्ये काय झालं होतं की तमिळनाडू मधील मॅचस्टिक जे असतात ना, काडीपेटी, आणि फायर वर्क्स इंडस्ट्रीज मध्ये लहान मुलांकडून कामं करून घ्यायचे किंवा फायर, असे भरपूर केसेस होतात की फायर क्रॅकर्स मध्ये, ह्या केसमध्ये नाही पण फायर क्रॅकर्स मध्ये पण त्यांना काम करून घ्यायचे. किती हजार्डस गोष्ट आहे. जर त्या मुलाकडून काहीतरी चूक झाली, फायर क्रॅक झालं, किती मुलांचा जीव जाऊ शकतो, धोक्याचं काम आहे ना ते. आणि त्यामध्ये फायर मॅचस्टिक मध्ये बेसिकली दारू, ते काय म्हणतात त्याला, काहीतरी एक प्रकारचे दारू गोळाच असते, तो आग लागते म्हटल्यावर मग त्यांना हेल्थला पण तो प्रॉब्लेम आहे. हे हजार्डच काम करून घेत त्यांच्याकडून. आता इश्यू काय झाला की चिल्ड्रन बिलो 14 इयर्स एज ना हजार्डस इंडस्ट्रीज मध्ये एम्प्लॉय करण्याच्या ह्यामध्ये म्हणजे एम्प्लॉय करण्याचा आर्टिकल 24चं व्हायोलेशन आहे का? ऑब्व्हियसली आहे ना 24 मध्ये व्हायोलेशन. मग सुप्रीम कोर्टने काय हेल्ड केलं की सांगितलं 14 वर्षाखालील मुलांना हजार्डस इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कामाला ठेवताय ना, तर आर्टिकल 24चं व्हायोलेशन आहे, त्यामध्ये ठेवता येणार नाही तसं. मग गव्हर्नमेंटला चाइल्ड लेबर एलिमिनेट करण्यासाठी चिल्ड्रनच्या एज्युकेशन व रिहॅबिलिटेशनसाठी काय केलं ह्यामध्ये, आर्टिकल 21A साठी जो कंपल्सरी एज्युकेशन आहे ते ह्यामध्ये हेल्ड केले. ह्यामध्ये आपण हेल्ड केलेले बघितले, तर तो मुद्दा ह्यामध्ये मांडला. जो पॉइंट आहे ह्यामध्ये आर्टिकल 25 काय सांगतोय, फ्रीडम ऑफ रिलीजन म्हणजे एव्हरी पर्सन हॅज अ फ्रीडम ऑफ रिलीजन. जो पर्सन आहे तो त्यांचा स्वतःचा फ्रीडम, जो रिलीजनचा फ्रीडम आहे तो ह्या पे एन्जॉय करू शकतो ह्यामध्ये. मग ह्यामध्ये काय सांगितलं, आर्टिकल 25 क्लॉज 1, फ्रीडम ऑफ कन्सायन्स अँड राईट टू फ्रीली प्रोफेस, प्रॅक्टिस अँड प्रोपागेट द रिलीजन. म्हणजे काय ते एक्झाम्पल, एव्हरी पर्सन हॅज राईट टू बिलीव्ह इन एनी रिलीजन म्हणजे कोणता पण, स्वतः मला वाटतंय ए हा रिलीजन आहे, मी त्या रिलीजनवर काय करू शकतो, यामध्ये मी बिलीव्ह करू शकतो, अडॉप्ट करू शकतो, मला वाटतंय ना तर मी तो रिलीजन फॉलो करू शकतो. फॉलो इट म्हणजे मी फॉलो करू शकतो. डिक्लेअर इट म्हणजे प्रोफेस करू शकतो. अँड स्प्रेड इट म्हणजे प्रोपॅगेट करू शकतो. म्हणजे आता मी ए या रिलीजन मध्ये येतो तर मी प्रोपॅगेट करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रोपॅगेट म्हणजे प्रचार आणि प्रसार, म्हणजे वेगवेगळा असू नये त्यामध्ये, द्वेष वगैरे असा काय असू नये, किंवा फॉर एक्झाम्पल काहीतरी असं असू नये की त्यातून काहीतरी असं एनिमी क्रिएट असं काही करायचं नाही. तो इज द सब्जेक्ट टू पब्लिक ऑर्डर, मोरॅलिटी अँड हेल्थशी रिलेटेड असायला पाहिजे, अपोजिट असू नये. सो फॉर एक्झाम्पल, अ हिंदू कॅन वर्शिप इन अ टेम्पल, अ मुस्लिम कॅन परफॉर्म नमाज, और अ ख्रिश्चन कॅन प्रीच अ ख्रिश्चॅनिटी. म्हणजे हिंदू टेम्पलमध्ये काय करणार, त्यांचं त्यांचं जे वर्शिप पूजा आहे ते करणार. मुस्लिम्स जे आहेत त्यांनी नमाज कुठं करणार, त्यांच्या त्यांच्या मस्जिदमध्ये करणार. आणि ख्रिश्चन काय करणार, प्रीच ख्रिश्चॅनिटी, त्यांची त्यांनी ख्रिश्चॅनिटी काय करू शकतात, मेंटेन ठेवू शकतात. आता यामध्ये शिरूर मठची केस खूप इम्पॉर्टंट आहे. ह्यामध्ये इसेन्शियल प्रॅक्टिसेस जो डॉक्टरीन आहे तो ह्यामध्ये इंट्रोड्यूस झाला होता. आता शिरूर मठची केस काय आहे, शिरूर मठ कसा आलाय, हिस्ट्री बघूया ह्यामध्ये काय आहे शिरूर मठ मध्ये. सगळ्यात पहिला जो शिरूर मठ आहे, एकदम लक्षात ठेवायचं की हा केस लिहायचाच आहे आपल्याला, कारण हा केस सोडायचा नाही, खूप महत्वाचा आहे हा केस. आता ह्यामध्ये मेन जो आहे शिरूर मठची जी केस आहे त्याला वेगळा नाव आहे, ह्याला
काय म्हणतात त्याला, रिलिजियस एंडॉवमेंट, म्हणजे द कमिशनर हिंदू रिलिजियस, लिहून घ्या, द कमिशनर हिंदू रिलिजियस एंडॉवमेंट मद्रास वर्सेस श्री लक्ष्मींद्रा तीर्था स्वामीयर ऑफ शिरूर मठ, अशी केसची नाव आहे. केसमध्ये काय झालं होतं की शिरूर मठ हा काय आहे, कर्नाटक मधील उडपी येथे असलेला एक प्रसिद्ध हिंदू रिलिजियस मठ आहे यामध्ये. मग मद्रास गव्हर्नमेंटनं काय केलं की मद्रास हिंदू रिलिजियस अँड चॅरिटेबल एंडॉवमेंट एक ऍक्ट होता. मद्रास चॅरिटेबल एंडॉवमेंट जो ऍक्ट होता 1951, जो ऍक्ट आहे मद्रास गव्हर्नमेंट मद्रास हिंदू रिलिजियस अँड चॅरिटेबल एंडॉवमेंट ऍक्ट तयार केला. मग या जो लॉ आहे, या लॉ मुळे काय झालं, गव्हर्नमेंटला टेम्पल्स आणि मठच्या ऍडमिनिस्ट्रेशन, प्रॉपर्टी मॅनेजमेंट मध्ये काय झाला, त्याचा कंट्रोल, आता एंडॉवमेंट आहेत, प्रॉपर्टी जे आहे त्यांचे ते कंट्रोल करण्याचा अधिकार गव्हर्नमेंटला आला. मग शिरूर मठचे जे प्रमुख होते, मठाधिपत जे होते, पती जे होते, यांना काय वाटलं की गव्हर्नमेंट जो आहे रिलिजियस जो मॅटर आहे त्या मॅटरमध्ये त्यांचा जो हस्तक्षेप होता ते करत होते त्यांनी. त्यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज केले की फॅक्ट काय झाले यामध्ये की गव्हर्नमेंटने मठच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, प्रॉपर्टी मॅनेजमेंट वर काय केलं, यामध्ये कंट्रोल करायला स्टार्ट केला. मग मठचे प्रमुख काय म्हणाले की आर्टिकल 25चं व्हायोलेशन व्हायला ना, 25 आणि 26 ह्यामध्ये व्हायोलेशन व्हायला लागला. कारण एकतर मॅनेजमेंट जो आहे 26 मध्ये येते आणि राईट टू रिलिजन जो पार्ट आहे 25 मध्ये येतो. हा फंडामेंटल राईट्स न व्हायोलेट करायला लागला. आमचे जे मॅटर्स आहेत, आमचे जे राईट्स आहेत ते आम्ही मॅनेज करणार, गव्हर्नमेंट ह्यामध्ये करणार, म्हणजे त्यांचा क्वेश्चन होता ह्यामध्ये. त्यामुळे केस सुप्रीम कोर्टमध्ये गेला. सुप्रीम कोर्टमध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्ट समोर एक क्वेश्चन अराईज झाला. काय क्वेश्चन अराईज झाला, गव्हर्नमेंट धार्मिक संस्थानांच्या अफेअर्स मध्ये कितपत हस्तक्षेप करू शकते, म्हणजे कितीपर्यंत करू शकते. मग आर्टिकल 25 आणि आर्टिकल 26 मध्ये रिलिजियस डिनॉमिनेशनला राईट्स आहेत का, म्हणजे जो आर्टिकल 25 आणि 26 मध्ये. तर जजमेंट काय आला यामध्ये, जजमेंट जो आहे इथं मी दिले, हा जजमेंट आहे. पहिला काय हेल्ड केलं, सगळ्यात पहिलं सुप्रीम कोर्टने एक महत्वाचं प्रिन्सिपल सांगितलं, रिलिजन मध्ये इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिसेस आहेत, जे इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिसेस असतात, तो आर्टिकल 25, आर्टिकल 26 मध्ये प्रोटेक्शन दिलं जाते त्यांना. पण त्यामध्ये गव्हर्नमेंट रिलिजियस प्रॅक्टिसेस मध्ये मनमानी हस्तक्षेप करू शकत नाही. तुम्ही जे प्रॅक्टिसेस आहेत तुमचे, तुम्ही ते कंटिन्यू ठेवायचे, त्यामध्ये गव्हर्नमेंट येणार नाही रिलिजियस प्रॅक्टिसेस मध्ये. थर्ड पॉईंट, तर इकॉनॉमिक असू दे, फायनान्शियल असू दे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असू दे, सेक्युलर ऍक्टिव्हिटीजच्या धार्मिक संस्थानांशी संबंधित गव्हर्नमेंट रेग्युलेट करू शकते. आता ह्यामध्ये काय आहे की मेन जो क्वेश्चन काय आहे की सगळ्यात पहिला लक्षात ठेवायचं, आपण फॅक्ट बघितले ह्यामध्ये. फॅक्ट मध्ये आपण बघितलं की काय बघितलं ह्यामध्ये, फॅक्ट मध्ये शिरूर मठ एक होती. शिरूर मठचे पूर्ण सगळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वगैरे चालू होतं त्यांचं, गव्हर्नमेंटने एक लॉ काढला, त्या लॉ नुसार त्यांनी प्रॉपर्टीमध्ये आणि त्यांच्या प्रॅक्टिसेस मध्ये काय केले, इन्व्हॉल्व्ह व्हायला चालू केले, कंट्रोल करायला स्टार्ट केले. पण हे जे इन्व्हॉल्वमेंट होतं, मठाधीशपती जे होते त्यांनी काय केले, चॅलेंज केले सुप्रीम कोर्टमध्ये. चॅलेंज केल्यानंतर सुप्रीम कोर्टनं हेल्ड काय केलं, इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिसेस आर प्रोटेक्टेड अंडर आर्टिकल 25 अँड 26. तुम्ही त्यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही, तुम्ही रिलिजियस प्रॅक्टिसेस असे करा तसे करा असं म्हणू शकत नाही यामध्ये. पण सेक्युलर आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटर्स गव्हर्नमेंट रेग्युलेट करू शकते. स्टेट कॅन रेग्युलेट सेक्युलर ऍक्टिव्हिटीज लिंक्ड विथ रिलिजन. आता वरती तर आपण म्हटलंय की स्टेट इंटरफेअर करणार नाही आपल्या रिलिजियस ऍक्टिव्हिटीज मध्ये, खाली तर म्हणालाय की स्टेट ह्यामध्ये काय करू शकतो, इंटरफेअर करू शकतो, रेग्युलेट करू शकतो. आता ह्यामध्ये काय झालं, हे एक्सेप्शन आलं. गव्हर्नमेंट कॅन कंट्रोल नॉन रिलिजियस ऍक्टिव्हिटीज लाईक इकॉनॉमिक, फायनान्शियल मॅटर्स ऑफ टेम्पल्स, पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीज. म्हणजे गव्हर्नमेंट काय करू शकतो, फायनान्स आहे यामध्ये तो मॅनेज करू शकतो. तुम्हाला काय पूजा करायची आहे, कशी पूजा करायची तुम्ही करू शकता. फायनान्शियल मॅटर्स तेवढं गव्हर्नमेंट ह्यामध्ये बघणार, म्हणजे कसं बघणार, सगळंच बघणार काय नाही. तर ह्यामध्ये काय सांगितले की प्रत्येक गोष्ट रिलिजियस नसते ना. आपण एका टेम्पल मध्ये गेलो, कोणत्याही फॉर एक्झाम्पल टेम्पल, ह्या टेम्पल मध्ये गेलो, प्रत्येक गोष्ट काय रिलिजियस नसणार आहे. कित्येक ह्यामध्ये लोक येणार, त्यामध्ये सगळं दान पेटीत दान वगैरे करणार, लाखो कोट्यानं त्या मंदिरामध्ये रोज लोक दान करत असतात. त्यावेळेला ते मॅटर्स जे असतात ते मॅटर्स गव्हर्नमेंट बघणार. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज, फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज, पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीज जर असतील,
सेक्युलर म्हणजे रिलिजियसची रिलेटेड नसतील ते सगळे गव्हर्नमेंट यामध्ये कंट्रोल करू शकतो. तर फॉर एक्झाम्पल काय, मंदिरातील डोनेशन म्हणजे फंड्स वगैरे येतात, हुंडी वगैरे येतात, त्यामध्ये मॅनेजमेंट करणे, मंदिरात किंवा मठाची प्रॉपर्टी मॅनेजमेंट करणे. प्रॉपर्टी भरपूर आहे, आपण बघितलं ना केशवानंद भारतीची केस, मठाची केस बघितली होती. ट्रस्टचे एखादे अकाउंट बघणे, ऍडमिनिस्ट्रेशन बघणे, ह्या गोष्टी धार्मिक नाही आहेत. धार्मिक म्हणजे काय, रिलिजियस ऍक्टिव्हिटीज, पाया पडणे, जाणे, हे धार्मिक ऍक्टिव्हिटीज झाले, हे वेगळी गोष्ट. त्याच्यानंतर या गोष्टी धर्मापासून काय सेक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत. हा त्यामुळे स्टेट ह्यामध्ये काय करू शकतो, त्याच्यावर कायदा करू शकतो आणि ह्यावर त्यांना काय करू शकतात, कंट्रोल करू शकतात. त्यामध्ये वैष्णवी देवी श्रींची केस आहे, यामध्ये पीएस ह्यामध्ये सर्व्हिस सेक्युलर ऍक्टिव्हिटीज ह्यामध्ये हेल्ड केलेलं पॉइंट मध्ये. स्टेट कॅन मेक अ सोशल वेलफेअर अँड रिफॉर्म लॉज. आता आर्टिकल 25(2)B मध्ये काय सांगितलं की स्टेट कॅन मेक सोशल वेलफेअर अँड रिफॉर्म लॉज. म्हणजे स्टेट कॅन पास द लॉज टू रिफॉर्म लॉज, फॉर एक्झाम्पल रिमूव्हिंग अनटचॅबिलिटी, ओपनिंग हिंदू टेम्पल्स टू ऑल कास्ट सेक्शन. तर ह्या केसमध्ये शिरूर मठ तर येणारच. अनेक केस येते, शबरीमलाची केस आपण ह्यामध्ये घ्यायची, ते मी सांगते. शबरीमलाची केस खूप इम्पॉर्टंट आहे, ती पण केस सांगते मी. म्हणजे ह्यामध्ये काय सांगितले की स्टेट कॅन सोशल वेलफेअर अँड रिफॉर्म्स लॉज वगैरे ते ह्यामध्ये घेऊ शकते. म्हणजे स्टेट कॅन पास द लॉज टू रिफॉर्म, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आधी काय, आता आणि परत तेच येणार, बळीचं वगैरे, बळी वगैरे द्यायची नाही, असे लॉज करू शकतात. ह्यामध्ये काहीतरी असं चुकीच्या ऍक्टिव्हिटीज जर होत असतील तर त्या रिलेटेड लॉज पण होऊ शकतात ह्यामध्ये. म्हणजे आर्टिकल 25(2)B एवढं सांगतो की सोशल रिफॉर्म, सोशल वेलफेअर. त्याच्यानंतर काय, जरी फ्रीडम ऑफ रिलिजन हा फंडामेंटल राईट असला तरी सोशल वेलफेअर आणि सोशल रिफॉर्मसाठी गव्हर्नमेंट ह्यामध्ये लॉज बनवू शकते. फॉर एक्झाम्पल अनटचॅबिलिटी सारखे, आता त्यासारखे वाईट प्रथा जे आहेत ते आपण दूर करण्यासाठी अनटचॅबिलिटी मध्ये काय करू शकतो आपण, आपली रूढी आहे म्हणतो, परंपरा आहे की आपण जे लोअर कास्ट असतात त्यांना आधी शिवायची नाही, अनटचॅबिलिटी होती आधी, त्यांना शिवत नव्हते, त्यांना काही देत नव्हते. आता सगळं हे नॉर्मल झालंय आणि हे गरजेचं आहे, कारण ते पण ह्युमन बिईंग्स आहेत. ओके, मग हे गरजेचं, तर तो अनटचॅबिलिटी सारखे ह्यामध्ये काय लॉज बनवले ना आपण. आर्टिकल 18 मध्ये बघितलं काय अनटचॅबिलिटी, काय आर्टिकल 17 मध्ये बघितलं. त्यामध्ये काय सांगितलं, शबरीमलाची केसचं नाव आहे इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन वर्सेस स्टेट ऑफ केरला. अनेकदा सांगते, इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन वर्सेस स्टेट ऑफ केरला, केसचं नाव आहे. फॅक्ट काय सांगितलं, हिस्ट्री, सबरीमला टेम्पल हे केरला मधलं काय होतं, एकदम फेमस लॉर्ड अय्याप्पा टेम्पल होतं, त्याला लॉर्ड अय्याप्पा टेम्पल म्हणायचे. मग ह्यामध्ये खूप वर्षापासून, अनेक वर्षापासून या मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील, म्हणजे 10 ते 50 हे जे वय आहे, ह्या वयोगटातील जे महिला होते, फक्त विमेन, ते काय होते यामध्ये, त्यांना काय करायचे की प्रवेशच दिले जायचे नाही, यामध्ये इंटरेस्ट नव्हती त्यांना. कारण लॉर्ड अय्याप्पा यांना यामध्ये नास्तिका असं, म्हणजे ब्रह्मचारी, म्हणजे त्यांनी एटर्नल सेलिब्रेट मानलं जायचं, म्हणजे त्यांनी जन्मापासूनच काय ब्रह्मचारी होते. त्यामुळे रिप्रोडक्टिव्ह एज मधले जे महिला होते प्रवेशावर त्यांना बंदी होते, म्हणजे पिरियड्स वगैरे व्हायचे ना, त्या महिलांना बंदी होते यामध्ये. म्हणजे 10 वर्षापर्यंत मुलींना काय पिरियड्स वगैरे नसतात, तेव्हा ते जाऊ शकतात. आणि त्याच्यानंतर 50 वर्षानंतर मेनोपॉज येते, त्याच्यानंतरही जाऊ शकतात, पण 10 ते 50 वर्षातले जाऊ शकत नाहीत. मग ही जी प्रथा होती त्यांची, केरला हिंदू प्लेसेस ऑफ पब्लिक वर्शिप रूल्स 1965 मधले या एका नियमामुळे होते, एक त्यांनी लॉज काढले होते. आता मध्ये फास्ट काय झाले की यंग लॉयर्स असोसिएशनने दाखल केली सुप्रीम कोर्टला PIL. ही काय दाखल केली, त्यांना आता ह्यामध्ये काय सांगितलं की आर्टिकल 14 इक्वालिटी व्हायलेट झाला ना, की तुम्ही विमेन्सलाच फक्त यामध्ये फक्त ऑन द बेसिस ऑफ दी मेन्स्ट्रुएशन पिरियड यू आर नॉट अलाउइंग इन द टेम्पल मध्ये तुम्ही अलाव करत नाहीये महिलांना. तो आर्टिकल 15 पण झालं, यू आर डिस्क्रिमिनेटिंग ऑन द बेसिस ऑफ ग्राउंड ऑन दी जेंडरवर तुम्ही यामध्ये डिस्क्रिमिनेट करायला लागलाय. नेक्स्ट आर्टिकल 25 फ्रीडम ऑफ रिलीजन व्हायलेट व्हायला लागला आमचा. आत्ताच बघितलं आपण फ्रीडम ऑफ रिलीजन, हे तिन्ही राईट्स व्हायलेट व्हायला लागले ह्यामुळे. सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्ही फक्त महिलांना ह्यामध्ये काय करायला लागला, डिस्क्रिमिनेट करायला लागला. आर्टिकल 14 व्हायलेट व्हायला लागले. सेकंड आर्टिकल ह्यामध्ये 15 डिस्क्रिमिनेशन, सरळ आर्टिकल 15 मध्ये सांगितले यू आर नॉट डिस्क्रिमिनेट ऑन द ग्राउंड ऑफ दिस ग्राउंड, प्लेस ऑफ बर्थ, रेस, रिलीजन, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ. ह्या बेसिसवर तुम्ही काय करू शकत नाही, डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही म्हणून सांगितले. परत डिस्क्रिमिनेशन करायला यामध्ये
आर्टिकल 25 राईट टू रिलीजनचा राईट आहे आमच्याकडे, तर तुम्ही डिस्क्रिमिनेट करू शकत नाही. मग इश्यू काय झाला सुप्रीम कोर्ट समोर, मेन प्रश्न काय होता की 10 to 15 इयर्सचे एज मधले जे विमेन्स होते, सबरीमाला टेम्पल मध्ये प्रवेश करणे जो डिनाय केलेला आहे, करायचं नाही त्यांनी प्रवेश, हा कॉन्स्टिट्यूशन नुसार व्हॅलिड आहे की नाही, हा मेन इश्यू तयार झाला. जजमेंट काय आलं यामध्ये, जजमेंट होता 4:1 असा जजमेंट होता. यामध्ये निर्णय दिला, यामध्ये महिलांवर वरील प्रवेश बंदी म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनल, नुसतं ऑन द बेसिस ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ जेंडर और सेक्स बेसिसवर तुम्ही काय करू शकत नाही, यामध्ये डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही. महिलांना पुरुषाप्रमाणे टेम्पलमध्ये एंट्री करण्याचा राईट आहे, आर्टिकल 14 मध्ये राईट आहे त्यांना, आणि तुम्ही डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही ऑन द बेसिस ऑफ जेंडर अंडर आर्टिकल 15. ही बंदी आर्टिकल 14चं व्हायोलेशन होते, आर्टिकल 25 आपण बघितलं त्याचं व्हायोलेशन होते. मग यामध्ये काय झालं की डिसेंट म्हणजे ह्यामध्ये जस्टिस इंदू मल्होत्रा यांनी काय सांगितलं होतं की डिसेंटिंग ओपिनियन दिलं होतं. जस्टिस इंदू मल्होत्रा याचं सांगते मी. त्यांच्यामध्ये काय होतं की धार्मिक श्रद्धामध्ये कोर्टने शक्यतो हस्तक्षेप करू नये. जर एखादी इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिसेस असेल तर तिचा आदर केला पाहिजे असं यांनी सांगितलेलं. मग ह्या केसमध्ये काय केलंय, हेल्थ काय केलं यामध्ये, द बॅन व्हायोलेट्स आर्टिकल 14 and 25. Women have the right to enter into the temple. त्यांना ह्यामध्ये एंट्री दिली गेली. मग इश्यू ह्यामध्ये हेल्ड झाला की एंट्री दिलं जाणार आहे. ह्यामध्ये जे आहेत ना सबरीमालाच्या केसमध्ये जे महिला आहेत त्यांना एंट्री मिळणार. मग विमेन एज 1950 10 to 15 एजचे जे आहेत यांना सबरीमाला टेम्पलमध्ये जे डिनाय केल्यात एंट्री ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे, ते कॉन्स्टिट्यूशन नाही आहे. आर्टिकल 14 व्हायोलेट होते, आर्टिकल 15 व्हायोलेट होते, आर्टिकल 25 व्हायोलेट होते. सो ह्यामध्ये केरला हिंदू प्लेस पब्लिक वर्शिप रूल्स 1965 मध्ये जे जे महिला होते म्हणजे महिलांच्या प्रवेशावर बंदी घातलेलं होतं, रूल 3B इनव्हॅलिड अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर करण्यात आलं. यामध्ये आता एक्सप्लेनेशन मध्ये काय सांगितले, विअरिंग अँड कॅरिंग किरपान्स इज इन्क्लुडेड सिख रिलीजन. आता ह्या केसमध्ये एक म्हणजे कॉन्स्टिट्यूशन स्पेसिफिकली आपण किरपान म्हणजे ते डोक्यावर वगैरे बांधतात ना सिख लोक, त्यांना किरपान्स म्हणतात. म्हणजे ते सिख लोक असं फेटा टाईप मध्ये बांधतात तो. मग ह्यामध्ये केस झाली होती किरपान प्रोटेक्शन केस रेफरन्स यामध्ये दिलाय. आता हे काय केस आहे यामध्ये, तर ह्या केसमध्ये काय झालं होतं की किरपान प्रोटेक्शन केस रेफरन्स आहे यामध्ये. मग किरपान ही केस जो आहे सिख रिलीजन मधील एक काय की एक त्यांचा एक रिलीजियस प्रॅक्टिसेस मानला जाते. मग ह्या केसमध्ये काय झालं होतं की किरपानचे जे केस आहे ना, काही अशा ठिकाणी काय केले होते की किरपान जे सिख लोक होते ते सिख लोकांना किरपान म्हणजे त्यांचं ते बांधतात ना, त्यांना बांधायचं नाही असं त्यांना असं प्रतिबंध केलं होतं, म्हणजे करायचं नाही असं सांगितलेलं. मग क्वेश्चन असा राहायचा झाला की किरपान जे घालतात ते फक्त ह्यामध्ये धारण करणे हे फक्त शस्त्र बाळगणे आहे का, म्हणजे म्हणजे घालतात किरपान वगैरे बांधतात ते शीख धर्माचा एक रिलीजियस प्रॅक्टिसेस आहे. ह्यामध्ये इश्यू काय रेज झाला की वेदर कॅरिंग अ किरपान इज प्रोटेक्टेड अंडर आर्टिकल 25. मग सुप्रीम कोर्टने यामध्ये काय सांगितलं की किरपान हे काय रिलीजियस प्रॅक्टिसेस प्रोफेशन रिलीजनचा एक भाग आहे रिलीजियस प्रॅक्टिसेसचा, सो त्यांनी किरपान वेअर करू शकतात. सेकंड एक्सप्लेनेशन, हिंदूज इन्क्लूड, हिंदूमध्ये कोण कोण इन्क्लूड होते ते सांगितले. यामध्ये सिख, जैन्स आणि बुद्धिस्ट येतात हिंदूमध्ये. वेअर एव्हर हिंदू इन्स्टिट्यूशन असं लिहिलेलं असणार, त्यामध्ये सिख येणार, बुद्धिस्ट येणार, जैन सुद्धा येणार आहे ह्यामध्ये हिंदूमध्ये. हे झाला